ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आलेला आहे। मी सध्याला मुंबई सेंट्रल परिसरामध्ये मुंबई सेंट्रलचं जे आगार डेपो आहे तिथली सध्याची परिस्थिती आपण बघू शकता। आपल्याला एकही गाडी सध्याला फलाटावर पाहायला मिळत नाही आहे। जे एकूण बाहेरनं गाड्या आलेल्या आहेत त्या फक्त पुन्हा परतीला आपल्या डेपोमध्ये परतत असल्याचं दिसतं आहे। सध्याला मुंबई सेंट्रलची एकूण ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्या जैसे थे आपल्या परिस्थितीमध्ये पार्किंग स्लॉटमध्ये दिसत आहेत। नेमके काय कारण आहेत हे आपण जरा समजून घेणार आहोत। आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक देखील होणार आहे। या बैठकीमध्ये तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं असेल। आपल्यासोबत आहेत श्रीरंग बर्गे सर, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे ते सरचिटणीस आहेत। सर, नेमक्या मागण्या काय आहेत? आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आहे, तोडगा काढण्यासाठी तुमच्याकडनं पुढाकार घेतला जाणार आहे? हो, 100%। कारण आमचे कर्मचारी आंदोलनावर आहेतच, पण प्रवाशांचे हाल आम्हालाही बघवत नाही आहेत। म्हणून सरकारने लगेच तोडगा काढायला पाहिजे होता। खरं तर कालच काहीतरी ह्याच्यावर काढायला पाहिजे होता, तोडगा तो झाला नाही दुर्दैवानं। आजसुद्धा त्यांना जर लवकर काही करता आलं तर त्यांनी करावं, संध्याकाळी 7ची वाट बघू नये। कारण प्रवाशांचे हाल होत आहेत आणि मग त्याला ते सरकारच जबाबदार आहे। त्यांनी जर 20 तारखेला या 20 ऑगस्टची तारीख दिली होती, त्या तारखेला जर हा मुद्दा निकाली काढला असता तर कदाचित प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागलं असतं आणि कर्मचाऱ्यांना या आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला नसता। पण प्रश्न असा येतो की एकूण मागील अनेक महिन्यांपासून हा संपूर्ण एकूण बैठकांचा सिलसिला आपण पाहतोय। मागच्या वर्षी देखील एकूण या संदर्भात तुमच्याकडनं संपासाठी पुढाकार घेतला होता, मात्र संप झाला नाही, पूर्णपणे झाला नाही आपल्याला दिसलं। एकूण या संदर्भात नेमकं कोणाला तुम्ही जबाबदार धरताय? खरं तर याला जबाबदार मुख्यमंत्री आहेत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण त्यांनी काय सांगितलं की उदय सामंत साहेबांनी मिटिंग घ्यावी म्हणून, आणि उदय सामंत साहेबांना काय अधिकार नाही आहेत की परिवहन खात्याचे निर्णय घ्यायचा। खरं तर परिवहन मंत्री हे स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष पण तेच आहेत। हे त्यांच्या 3 भूमिका आहेत, मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, म्हणजे ते निर्णय तेच घेऊ शकतात। मग त्यांनी उदय सामंत साहेबांना ही जबाबदारी देऊन काय साध्य केलं? खरं तर उदय सामंत साहेबांनी सुद्धा बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये असं काही निश्चित मसुदा किंवा निश्चित वर्किंग काय झालंच नाही, नुसत्या चर्चा झाल्या। आता कालसुद्धा नुसती चर्चा झाली की तुम्ही आंदोलन मागे घ्या, उद्या संध्याकाळी मिटिंग लावले, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब निर्णय घेतील। म्हणजे असाच वेळकाढूपणा झाला आहे आणि त्याच्यामुळं ही परिस्थिती ओढावली आहे। खरं तर प्रवासी जनतेचा आपल्या माध्यमातून मी माफी मागतोय, कारण मी गिरण गावात राहतो। रात्री प्रवाशांचे फोन आले, हृदय हेलावून गेलं। पण हे व्हायला सरकार जबाबदार आहे, त्यांनी वेळेत निर्णय घेतला नाही आणि म्हणून आमच्या कर्मचाऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। आणि तुम्हाला मी सांगतो की आचारसंहिता लागू शकते, त्यामुळं आता नाही तर कधीच नाही अशी कर्मचाऱ्यांमध्ये भावना निर्माण झाल्यामुळं उत्स्फूर्त आंदोलन होत आहे। आज काही डेपो वाढण्याची शक्यता आहे आंदोलनामध्ये, कारण कर्मचाऱ्यांच्या भावना सोशल मीडियावरनं कळतात। पण प्रश्न असा आहे की आपण परिस्थिती बघा, एकही गाडी फलाटावर पाहायला मिळत नाही आहे। गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये जर का ही परिस्थिती ओढवली जात असेल आणि प्रवाशांना आणि भक्तांना जर का नाहक त्रास होत असेल तर कुठंतरी तुम्ही भावनांचा अनादर करता असं नाही वाटत? एकूण या परिस्थितीमध्ये कुठंतरी हे आंदोलन होण्यापेक्षा जर परिस्थिती अजून नंतर तुम्ही हे सगळं आंदोलन केलं असतं तर कुठंतरी हा सगळा नाहक त्रास त्यांचा थांबला असता? तुमचा भावनांचा अनादर करतोय हे वाक्य मी स्वीकारतो आणि ते मान्य आहे मला, पण वास्तव पण स्वीकारलं पाहिजे ना। वास्तव हे आहे की वर्षभर चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे, त्याच्यातनं काही मार्ग निघाला नाही आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती आली। अरे आम्ही पण प्रवाशांचे, ते पण आमचे सहकारी आहेत, ते आमचे दैवत आहेत, आम्हाला पण त्यांच्या भावना करतात। म्हणून मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलं की प्रवाशांचे हाल बघवत नाही आहेत। रात्री 12:30 वाजता मला एका दुर्गुळे नावाच्या प्रवाशाचा फोन आला, मला रात्रभर झोप नाही लागली, कारण तो माझा सहकारी आहे, तो मला ओळखतो आणि एस टीची संबंधित काही असेल तर तो मलाच माहिती विचारतो। तर ही विदारक चित्र आहे। खरं तर काल वेळाच गाडी गेली नाही, वेळाचं त्याचं तिकीट होतं, आता त्याला गणपतीला जायचं आहे तर आमच्या गाड्याच आल्या नाहीत अजून बाहेरून येणाऱ्या, त्याच्यामुळं सगळी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे। म्हणून कालच्या काल ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी उदय सामंत साहेबांना सांगितलं होतं, त्यांच्या लेवलला काही निर्णय झाला असता आम्ही त्यांना तसा तोडगा सुचवला होता, पण काही निर्णय झाला नाही, नुसत्या बैठका होतात। आणि म्हणून
याला सर्वस्वी आमचा कुठलाही कर्मचारी जबाबदार नाही. त्यांनी संयम ठेवला आणि संयमाचा अंत संपला म्हणून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. प्रश्न असा येतो की सुविधा तुम्हाला मिळतील, एकूण पगारवाढ ही तुमची होईल, सगळ्या काही गोष्टी ह्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं चांगल्या होतील, आपण असं आता मान्य करू. पण प्रवाशांच्या दृष्टीनं कोणत्याही गोष्टी चांगल्या होताना दिसत नाही आहे. मी सध्याला परिस्थिती दाखवतो तुम्हाला. गाडीची अवस्था बघा, ही एस टीच्या गाडीची अवस्था आहे. नेमक्या अशा प्रकारच्या जर का गाड्या असतील तर प्रवाशांनी अशा गाड्यांमधनं प्रवास तरी कसा करायचा? नाही, यालाही जबाबदार सरकारच आहे. याचं कारण असं की आपल्याला माहिती आहे, आपणच स्टोरी केली होती पहिल्यांदा की 5150 इलेक्ट्रिक बस येणार होत्या आणि त्या 12 फेब्रुवारीला त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः केलं. आता त्या दर महिन्याला 210 बस येणार होत्या. त्यातल्या आत्तापर्यंत म्हणजे आता ऑगस्ट महिना संपला, फक्त 65 गाड्या आलेत. लक्षात घ्या, ही दुरावस्था काय आहे. मग याला पर्यायी ह्या गाड्या येणार नाहीत हे आपल्याला माहिती होतं. आपण वारंवार तसं शासनाला आणि प्रशासनाला मीडियाच्या माध्यमातून किंवा तोंडी आम्ही सांगितलं होतं, पण त्यांनी दखल घेतली नाही. म्हणून ह्या जुन्या गाड्या शर्मेची गोष्ट आहे. एवढं मोठं 76 वर्षाचं एस टी महामंडळ आणि अशा प्रकारच्या गाड्या चालवतात. याच्यात त्रास होते आमच्या यांत्रिकी कर्मचाऱ्यांना. ही गाडी चालवताना आमच्या चालकांना त्रास होतोय. पण झालं आहे का, यालाही सरकारच जबाबदार आहे. आता सुद्धा LNG बस त्यांनी निर्णय घ्यायला, त्याच्यातही ती जाहीर घोषणा केली. त्याच्यानंतर 1 वर्ष LNGला आत्ता निधी मंजूर केला आहे. तर या आता मला असं वाटतंय की तात्काळ डिझेलवरच्या स्वमालकीच्या 5000 गाड्या घेतल्या नाहीत तर हीच परिस्थिती राहणार. या गाड्या आता रस्त्यावर चालतात, या चालायच्या बंद होतील. कारण या गाड्या खिळखिळ्या झाल्यात. यांची इंजिनचं काम निघालं, यांच्या अगदी सस्पेन्शनपासून सगळं अगदी कुठलाही पार्ट याचा आता चांगला राहिलेला नाही आहे. आणि या सगळ्याला सरकारचं धोरण जबाबदार आहे. त्यांनी उशिरा निर्णय घेतल्यामुळं सगळं होतंय. जसं कामगारांचं आंदोलन त्यांनी उशिरा निर्णय घेतल्यामुळे झालं, तसं गाड्यासुद्धा. म्हणून काल उदय सामंत बोलले साहेब की गाड्या आम्ही आता घेतोय म्हणून. पण पण प्रश्न असा येतो की एकूण सगळं सरकार देणार तुम्हाला, सरकार सगळं करणार, कुठंतरी महामंडळाची जबाबदारी तुम्हाला नाही वाटत की महामंडळाकडनं देखील उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे? मी कॅमेरामॅनला म्हणेल, महाकार्गो इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण इथं बघू शकता, महाकार्गो एक योजना होती, एकूण पार्सल योजना प्रकारची आपल्याला ही पाहायला मिळालेली होती. यामध्ये कुठंतरी सरकारकडनं देखील जर का पुढाकार सरकार घेत आहे तर महामंडळांनी पण उत्पन्नाचे स्रोत वाढायला पाहिजे होते, असं नाही वाटत? नाही, याच्यामध्ये सगळ्यामध्ये दिरंगाई झालेली आहे की आमच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच जागा विकसित करून त्याच्यातून पैसे कसे उपलब्ध करता येतील या संदर्भातला प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. पण कसं आहे, एस टी महामंडळ हा शासनाचा अंगीकृत व्यवसाय आहे. सगळे निर्णय जे आहेत ते शासनाच्या परवानगीशिवाय होत नाहीत आणि मग असे निर्णय उशिरा होतात आणि मग त्याचा परिणाम शेवटी या महामंडळाच्या कामकाजावर होतो आणि त्याचा त्रास प्रवाशांना होतो, कर्मचाऱ्यांना होतं. म्हणून हे सगळे निर्णय उशिरा व्हायला सरकार जबाबदार आहे. आत्ता तुम्हाला सांगतो, आता परिवहन मंत्री, चेअरमन हे मुख्यमंत्री स्वतः आहेत, ते वेळ देऊ शकत नाहीत. याच्यामुळं सुद्धा दिरंगाई होते ना, फायली पडून राहतात. आता तुम्ही बघितलं की साधारणतः हिची आता ज्या गाड्यामध्ये 2475 घेतल्या त्याची फाईल जवळजवळ 7-8 महिने मुख्यमंत्री कार्यालयात पडली होती, त्याच्यावर निर्णय झाला नाही. म्हणून या सगळ्या दिरंगाईला हे सरकार जबाबदार आहे. सरकार फक्त घोषणा करतं आणि प्रवाशांना भावनिक करतं. आता त्यांनी 2 चांगल्या गोष्टी केल्यात, त्यात त्यांचं कौतुक आहे. त्यांनी अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिलेला आहे आणि महिलांना अर्ध्या पैशामध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास दिला. या चांगल्या गोष्टी केल्यात. पण त्याला गाड्या कुठे आहेत? आज आमचे चालक वाहक हैराण होत आहेत. कारण त्या प्रवासी, तुम्हाला अजून एक याच्यात मला सांगायचे आहे. आता काय होतं, हे जे अमृत ज्येष्ठ नागरिक आहेत ते गाडीतून उतरताना अशा घटना घडल्या आहेत की ते उतरलेत आणि बाजूला जाऊन ते पडलेले आहेत किंवा त्यांना दुखापत झालेली आहे आणि मग त्यांचे घरचे लोक दावा दाखल करतात की याला एस टी महामंडळ जबाबदार आहे, एस टीकडनं पैसे मिळतात. अशा आत्ता घटना कितीतरी वाढलेत, लक्षात घ्या. ही दुर्दैव आहे, हेही बरोबर नाही. कारण काय झाले, प्रवासी वाढलेत आणि गाड्यांची कंडिशन, रस्ते बरोबर नाहीत. समजा एखादा प्रवासी उतरला आणि तो एखाद्या खड्ड्यातून पडला तर मग तो एस टी महामंडळावरती दावा दाखल करतो. आणि आता काय झाले, पादचाऱ्याला सुद्धा आमच्याकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळते. त्याच्यामुळे ह्या दाव्यांची सुद्धा संख्या वाढलेली आहे. हे दुर्दैव आहे सगळं. पण या सगळ्यामध्ये तुम्हाला एस टी महामंडळाला दोषी धरता येणार नाही. आमच्या मॅनेजमेंटनी सगळे प्रसंग, सगळ्या घटना, सगळ्या योजना
ह्या सरकारला कळवलेल्या आहेत. सरकारकडनं त्या योजना राबवण्यासाठी त्या मंजुरीसाठी दिरंगाई होते आणि म्हणून ही परिस्थिती ओढावलेली आहे. शेवटचा प्रश्न घेतो. आज बैठक होणार आहे, बैठकीमध्ये तुम्ही देखील उपस्थित असणार आहात. एकूण सरकारकडनं देखील कुठंतरी तुमच्यासोबत निगोशिएशनचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. कोणते 2 ते 3 मुद्दे असणार आहे त्यावर तुम्ही माघार घेणार नाही? महागाई भत्त्याचा फरक जो आहे, तो आम्हाला महागाई भत्ता दिला आहे पण त्याचा फरक दिलेला नाही 2018 पासूनचा, त्याच्यावरती कुठल्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही. दुसरं, वार्षिक वेतनवाढीचा सुद्धा फरक दिलेला नाही, त्याच्यावरती कुठलीही तडजोड होणार नाही. आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एवढं वेतन द्या अशी आमची मागणी आहे आणि ती प्रमुख मागणी आहे, त्याच्यातही काही तडजोड होणार नाही. या 3 मागण्या महत्त्वाच्या, आर्थिक मागण्या महत्त्वाच्या आहेत, कारण त्या सरकारशी निगडीत आहेत. बाकी या ज्या मागण्या आहेत बाकीच्या, त्या सगळ्या महामंडळ स्तरावरती होऊ शकतात. आणि म्हणून सरकार स्तरावरच्या या 3 महत्त्वाच्या मागण्या जर मान्य झाल्या तर हे आंदोलन स्थगित होऊ शकतं. तर आज संध्याकाळी बैठक आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. मात्र त्यापूर्वी जर पाहायचं तर ही एस टीची मध्यवर्ती इमारत आहे. एस टीची मध्यवर्ती इमारतीची सध्याला परिस्थिती तुम्ही बघा. एकूण अतिशय दयनीय अवस्था आपल्याला अशी सगळ्या आगारांची पाहायला मिळते. एकूणच ही मध्यवर्ती कार्यालय आहे म्हणून मी हे दाखवण्याचा प्रयत्न सध्याला तुम्हाला करतोय की नेमकी एस टीची काय दुरावस्था झालेली आहे मागच्या 5-6 वर्षामध्ये. हे एकूणच त्याचं उत्तम चित्र आणि उदाहरण म्हणावं लागेल. कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.